अशा प्रकारच्या विकृतींना त्या ठिकाणी ठेचून काढू, पण तुम्हाला त्या ठिकाणी निव्वळ राजकारण करायचं आहे. अशा राजकारणाला आई जिजाऊंचा महाराष्ट्र कधी बळी पडणार नाही, हे देखील या निमित्ताने लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून माता भगिनींनो, या निमित्ताने मला एवढंच सांगायचं आहे की आज मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये चांगली कामं होत आहेत. आपल्याला कल्पना आहे, केवळ बहिणींकरता नाही, भावांकरता देखील योजना आणली. 10,000 रुपयापर्यंत आता त्यांच्या नोकरीमध्ये त्यांना सरकार पगार देणार आहे. आमच्या शेतकऱ्यांकरता योजना आणली. आमच्या शेतकऱ्यांना विजेचं बिल माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. आता शेतकऱ्यांचं विजेचं बिल भरावं लागणार नाही. आणि एवढंच नाही, आम्ही 12,000 मेगावॅटचे सोलरचे प्रोजेक्ट सुरू केले. आता पुढच्या 2 वर्षानंतर